सुरुवात करूयात आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूजने। भारत पाकिस्तान शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेची भूमिका नाही आहे असं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। 10 तारखेला पाक डीजीएमओचा भारताला फोन आला आणि हे देखील सूत्रांकडून आपल्याला कळतंय। घोषणा करण्यापूर्वी ट्रम्प यांनी भारताला विश्वासात घेतलं नाही, पाकने हल्ला केल्यास सडेतोड उत्तर देणार अशी मोदींनी भूमिका जी आहे ती स्पष्ट केल्याचं सूत्रांकडून आपल्याला कळतंय। 10 तारखेला भारताच्या हल्ल्यानंतर पाकच्या डीजीएमओचा फोन जो आहे तो आपल्याला आलेला होता। पाकिस्तानशी फक्त डीजीएमओ पातळीवर थेट चर्चा होईल, कोणतीही राजकीय चर्चा होणार नाही हे स्पष्ट करण्यात आल्याचं आपल्याला सूत्रांनी सांगितलं। आता क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय की भारत पाकिस्तान युद्धामध्ये डोनाल्ड ट्रम्प म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कोणत्याही प्रकारची मध्यस्थी नसून खुद्द पाकिस्तानच्याच डीजीएमओचा भारताला फोन आलेला होता। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत। प्रशांत, काय माहिती याबद्दल? महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते की या संपूर्ण शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेचा कुठलाही हस्तक्षेप नव्हता अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे। भारताची स्पष्ट भूमिका होती, जेही चर्चा होईल ती डीजीएमओच्या माध्यमातून होईल आणि जोपर्यंत ही संपूर्ण चर्चा शिरावत नाही तोपर्यंत कुठलीही राजकीय देखील चर्चा होणार नाही असं स्पष्ट करण्यात आलं होतं। त्यामुळे अमेरिकी या संदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही असं स्पष्टपणे सूत्रांनी सांगितलं आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं या शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेची भूमिका देखील नाहीये, जेही चर्चा झाली आहे ती डीजीएमओच्या मार्फत झाली आहे। 10 तारखेला पाकिस्तानने आम्हाला फोन केला होता असंही त्यांनी स्पष्ट केलंय। दुपारी 1 वाजता हा फोन आला होता, पण डीजीएमओ बैठकांमध्ये व्यस्त असल्याने भारताच्या वतीनं 3:35 त्यांना उत्तर देण्यात आलं। घोषणा करण्यापूर्वी ट्रम्पने भारताला लूपमध्ये घेतलं नाही असंही स्पष्टपणे भारताने सांगितलेलं आहे। लूपमध्ये घेणे याचा अर्थ भारतासोबत कुठल्याही प्रकारचा संवाद डोनाल्ड ट्रम्प जे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहेत त्यांनी केला नाही आहे। पाकिस्तानची सामंजस्य साधण्याबद्दल भारताने ट्रम्पला सांगितलं नाही असं देखील म्हणजे डोनाल्ड ट्रम्पला देखील सांगितलं नाही। पंतप्रधान मोदी जे आहे यांनी 9च्या रात्री हे तिथे उपराष्ट्रपती व्हॅन्स त्यांच्याशी बोलले होते आणि व्हॅन्सने सांगितल्यानुसार यामध्ये पाकिस्तान लोकांनी जर जोरदार उत्तर दिलं तर त्याला जोरदार प्रतिसाद मिळेल असं आणि तो विनाशकारी असेल असं स्पष्ट मोदींनीच केलं होतं। 10 तारखेला त्यांनी जेव्हा आमच्यावरती हल्ला केला त्याचा आम्ही हवाई तळावरून ज्याला जोरदार हल्ले केले आणि त्यांचे जवळपास 9 पेक्षा जास्त जे पाकिस्तान हवाई दलाचे तळ आहे ते आम्ही नष्ट केले आणि सोबतच रुबियो जो आहे अमेरिकेच्या त्यांनी 80 मुलीशिका ते बोलले होते आणि त्यांच्यासोबत त्यांचा संवाद सुरू होता। आमच्याशी कुठलाही संवाद झाला नाही। त्यांनी जर गोळीबार केला तर आम्ही गोळीबार करणार नाही असे त्यांनी गोळीबार थांबवला तर आम्ही गोळीबार थांबवू असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे न्यूयॉर्क टाइम्सच्या स्टोरीची एक वेगळी बाजू आहे आणि जर त्यांनी हल्ला केला तर आम्ही त्याला निश्चितपणे जोरदार उत्तर देऊ असं त्यांनी स्पष्ट केलं होतं। त्यामुळे या संपूर्ण याच्यामध्ये अमेरिकेची कुठलीही भूमिका नाही असंही केंद्र सरकारमधील एका सूत्रांनी सांगितलेलं आहे। धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल। आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी आहे की भारत लष्कराची संध्याकाळी 6:30 वाजता पत्रकार परिषद जी ती पार पडते। या पत्रकार परिषदेत आतापर्यंतच्या झालेल्या कारवाईबद्दलची माहिती दिली जाऊ शकते आणि एकूणच या कारवाईबद्दलची स्पष्टता देखील केली जाईल असा एकूण अंदाज येतोय। त्यामुळे भारतीय लष्कराची ही जी पत्रकार परिषद संध्याकाळी 6:30 वाजता पार पडते यामध्ये अर्थातच दोन्ही बाजूने जो काही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला किंवा पाकिस्तानकडनं जो काही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला त्याला आपण कशा पद्धतीने हाणून पाडलं आणि आपण देखील अगदी त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावरती हल्ला केला त्यानंतर तिथे नेमकी काय परिस्थिती आहे याबद्दलचा तपशील देखील स्पष्ट केला जाऊ शकतो। तर बऱ्याच वेळेस केलेल्या हल्ल्याबद्दल झालेलं नुकसान याबद्दलचं स्पष्टीकरण पाकिस्तान स्वतःहून कधीच देत नाही। अर्थात त्याला या बाबतीत कमीपणा वाटतो आणि कशा पद्धतीने आपला पराभव भारतीय सैन्याने केला हे सांगण्याची देखील अर्थात त्यांच्यावर नामुष्की असते। म्हणून आज लष्कराची संध्याकाळी 6:30 वाजता पार पडणारी पत्रकार परिषद ही महत्त्वाची म्हणावी लागेल। भारतीय सेनेची धमक ही रावळपिंडीपर्यंत पोहोचली असं विधान संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलंय। भारतीय सेनेनं पाकला सडेतोड उत्तर दिलं असं म्हणत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी भारतीय सैन्याचं कौतुक केलं। तसंच भारताने दहशतवाद्यांना धडा शिकवल्याचंही ते म्हणाले। भारतीय सेना ने शौर्य और पराक्रम के साथ साथ संयम का भी परिचय देते हुए पाकिस्तान के अन्य ठिकानों पर भी प्रहार करके करारा जवाब दिया है।
हमने केवल सीमा से सटे सैन्य ठिकानों पर ही नहीं कार्रवाई की, बल्कि भारत की सेनाओं की धमक उस रावलपिंडी तक सुनी गई जहां पाकिस्तानी फौज का हेडक्वार्टर मौजूद है। ऑपरेशन सिंदूर सिर्फ एक सैन्य कार्रवाई भर नहीं है, बल्कि भारत की राजनीतिक, सामाजिक और सामरिक इच्छा शक्ति का प्रतीक है। यह ऑपरेशन आतंकवाद के खिलाफ भारत की दृढ़ इच्छा शक्ति का और सैन्य शक्ति की क्षमता और संकल्प शक्ति का भी प्रदर्शन है। हमने दिखाया है, भारत आतंकवाद के खिलाफ जब भी कोई कार्रवाई करेगा तो आतंकवादियों और उनके आकाओं के लिए सरहद पार की जमीन भी सुरक्षित नहीं रहेगी। भारतीय सेनाओं ने ऑपरेशन सिंदूर को पाकिस्तान में मौजूद आतंकी ढांचा ढहाने के उद्देश्य से लॉन्च किया था। हमने उनके आम नागरिकों को कभी निशाना नहीं बनाया था, मगर पाकिस्तान ने न केवल भारत के नागरिक इलाकों को निशाना बनाया, बल्कि मंदिर, गुरुद्वारा, गिरजाघर पर भी हमले करने का प्रयास किया। ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय आहे हे पाकिस्तानला विचारा। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं ब्रह्मोस मिसाईल वापरल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला आहे। पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी ब्रह्मोस मिसाईल वापरल्याचा दावा पाकिस्ताननं केला आणि दरम्यान योगी आदित्यनाथ यांच्या विधानानंतर याला अधिकच बळ मिळालं। ब्रह्मोस मिसाइल क्या होती है, अभी आपने ऑपरेशन सिंदूर के अंदर इस मिसाइल के पराक्रम की एक झलक देखी होगी, और नहीं देखी होगी तो कम से कम पाकिस्तान वालों से पूछ लेना चाहिए कि ब्रह्मोस मिसाइल की ताकत क्या है। आतंकवाद के प्रति प्रधानमंत्री जी ने घोषणा की है कि कोई भी आतंकी घटना अब युद्ध जैसा होगा। भारतीय हवाई दलाकडून मोठं विधान करण्यात आलंय। ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच असल्याचं हवाई दलानं मोठं वक्तव्य केलंय। ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्हाला मोठं यश मिळाल्याचा दावाही हवाई दलानं केला। हवाई दलानं एक्सवर पोस्ट करून या संदर्भातली माहिती दिली। भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत पोहोचली। ऑपरेशन सिंदूरवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं विधान। भारतीय सेनेनं पाकला सडेतोड उत्तर दिल्याची ही माहिती। ब्रह्मोस मिसाईलची ताकद काय आहे पाकिस्तानला विचारा। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सेनेनं ब्रह्मोस मिसाईल वापरल्याचा योगी आदित्यनाथ यांचा दावा। ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही। ऑपरेशन सिंदूर अजून सुरूच राहणार। भारतीय वायुदलाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट। पंतप्रधान नरेंद्र मोदींची संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक। तब्बल 2 तास पुढील रणनीतीवर चर्चा। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावर चर्चेसाठी संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी। कोणत्या आधारावर ट्रम्प यांनी युद्धात मध्यस्थी केली? भारत पाक मधील तणावाच्या परिस्थितीत हस्तक्षेप करण्याचा ट्रम्प यांना कुठला अधिकार? खासदार संजय राऊतांची सरकारवर घणाघाती टीका। युद्धजन्य परिस्थितीतून माघार घेण्याची काही गरज नव्हती, तर पाकिस्तानचे तुकडे करणारे आता गेले कुठे? संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती। 100 वर्ष पुतळ्याला काहीही होणार नाही, मुख्यमंत्र्यांची ग्वाही। भारतीय लष्कराची थोड्याच वेळात पत्रकार परिषद। पत्रकार परिषदेकडे जगाचं लक्ष। नाशिक शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाला सुरुवात। सलग 5व्या दिवशी पावसाचा फटका। वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान। 17 मे पासून IPL सुरू होण्याची शक्यता। भारत पाकिस्तान तणावामुळे IPL केलं होतं स्थगित।